जय जिजाऊ जय शिवराय। मी येत आहे माझ्या मुलासाठी, जरांगे पाटील येत आहेत समाजाच्या मुलासाठी। मराठा बांधवांनो, फक्त एवढाच विचार करायचा की मला मुंबईला माझ्या मुलासाठी जायचं आहे, समाजाच्या मुलाचं जरांगे पाटील बघतील। आज आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ऍडमिशन होत नाही त्यावेळेस आपल्याला 10 चक्रा मारावं लागतात। मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यावेळेस ऍडमिशन पाहिजे असेल, नोकरीसाठी आपल्याला 10 सुट्ट्या दिवस जावं लागतं, सुट्ट्या कराव्या लागतात। ह्या जर सर्व सुट्ट्या वाचवायच्या असतील 2 दिवस आपण आपल्या मुलासाठी या, स्वतःचा मुलाचा विचार करून फक्त या। असं प्रत्येकानं आपल्या मुलाचा जरी विचार केला तर जरांगे पाटील यांच्या सोबत करोडोचा समाज दिसेल। जो माझ्या मागच्या पिढीला जो त्रास झालाय, आमच्या पिढीला जो त्रास झालाय आणि आमच्या पुढच्या पिढीला त्रास होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या मुलाचा विचार करून आज 29 ऑगस्टला जरांगे पाटील यांच्या सोबत करोडोच्या संख्येने या। आपल्याला नक्कीच आरक्षण मिळेल ही आपणास हात जोडून कळकळीची विनंती आहे, कारण की हा शेवटचा लढा आहे। यानंतर कुठलाही लढा उभारला जाणार नाही, म्हणून आपण मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या मुलासाठी लढत आहेत। आज आपण प्रत्येक बोलतायत की माझ्या घरी गणपती आहे, सण आहे, मग जरांगे पाटलाच्या घरी गणपती नाही का, त्यांना परिवार नाही का? ते जर आपल्या परिवाराचा सणावाराचा जर त्याग करून आपल्या मुलासाठी जर येत असतील मग मला माझ्या मुलासाठी यायला नको का, असा प्रत्येकाने विचार करा आणि करोडोच्या संख्येने मुंबईला या, एवढीच आपणास एक मराठा सेवक म्हणून विनंती आहे। जय जिजाऊ जय शिवराय।